पहाटे उठावे, स्वामी नाम घ्यावे, स्नान उरकावे शुद्ध मनाने, आसनी बसावे, एक चित्त व्हावे, उरी साठवावी मूर्ती स्वामींची. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सांगितलेलं आहे की जर समजा तुमच्या जर काही जीवनात अडीअडचणी असतील किंवा रोज दैनंदिन जीवनाच्या दिनचर्येमध्ये जर तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर ते काम पूर्ण होत नसेल, तेव्हा तुम्ही काय करायचं हे स्वामींनी सांगितलेलं आहे. तर स्वामींनी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते एकदा नक्की ऐका. तुम्हाला वास्तविक जीवनामध्ये खरोखर अनुभव येईल, त्याची प्रचिती येईल. तुम्ही एकदा नक्की पूर्ण ऐका. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक अद्भुत चमत्कार घडवून आणण्याचा योग येतो. कारण जे तुम्ही स्वामीनाम जपता, स्वामी नामाचे जे स्मरण होत असते, त्यातून जे मिळालेलं पुण्य असतं हे तुमच्या येणाऱ्या अडीअडचणीसाठी हे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतं, नक्कीच कामी येतं. कारण ज्यावेळेस तुम्हाला अडीअडचणी येतात तेव्हा कुठलंही काम पूर्ण होत नाही, मार्गी लागत नाही. त्यात नेहमी काही ना काहीतरी अडथळे येत असतात. त्यावेळेस तुम्ही हतबल होतात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात. त्यावेळेस स्वामीला लगेच कळतं की भक्त हे सध्या अडचणीत आहेत आणि स्वामींचा धावा केल्यामुळे स्वामी लवकरच संकटामध्ये उभे राहतात. हे स्वामींचं हे मुख्य वैशिष्ट्य आहे. कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. हे ज्यांना विश्वास आहे, हे ज्यांना माहिती आहे, त्यांना नक्कीच साक्षात्कार ज्यांना झालेला आहे, ते आज पण स्वामींच्या दरबारात जाऊन नक्कीच नित्यरोज जाऊन स्वामींची पूजा, स्वामींचं नामस्मरण, स्वामींच्या मठात जाऊन 10 मिनटं बसून त्यांची पूजा, त्यांचं नामस्मरण, त्यांचा जप हे नक्की करतात. तर त्यामुळे ना सर्वांनी एकदा श्रद्धेने फक्त श्री स्वामी समर्थ नावाचा जप दिवसातून 2दा करायचा आहे आणि 2दा लिहायचा आहे. ते तुम्ही कुठेही लिहा, कमेंटमध्ये लिहा किंवा एखाद्या वहीवर लिहा. 2 ते 3 वेळा जप नक्की लिहा. तुमच्या तोंडातून झालेला स्वामींचा नामस्मरणाचा जप हा कधीही वाया जात नाही. तो तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडतो. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा कुठे एखादं काम धरलेलं आहे, एखादं काम होण्याची वाट बघत आहात, त्याच्यामध्ये काही अडथळे येत असतील आणि ते तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे, शुभ काम असेल, पण त्यात काही अडचणी असतील, तर हे असं केल्यानं ते शुभ काम लवकर पार पडलं जातं. त्यात विना अडथळा कुठलीही अडचण येत नाही आणि ते लगेचच पूर्ण होतं. एवढी ताकद स्वामी नामांच्या आणि स्वामी स्मरणामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही न विसरता कमेंटमध्ये 1दा 2दा नक्की लिहायचं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग तुम्हाला स्वामी नामाचा अनुभव आणि प्रचिती तसे चमत्कार बघायला नक्कीच मिळणार आहे. कारण स्वामी नामस्मरण हे केल्याच्या नंतर त्याचा जो काही अनुभव आहे हा काही वेळात, काही दिवसात लगेच अनुभवायला मिळतो. कारण स्वामीनाम हे खूप मोठे आहे. कारण संकटापेक्षा स्वामी मोठे आहेत नेहमी. तुमचं कसलंही संकट असू द्या, तुमच्यावर कसलंही संकट जरी आलं तरी स्वामी ठामपणे तुमच्या पाठीमागे उभं राहतील. फक्त मनापासून श्रद्धेने तुम्हाला स्वामी भक्ती करावी लागेल आणि स्वामींचं नामस्मरण करावंच लागेल. आणि तुम्ही 1दा 2दा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही नक्कीच स्वामी दरबारात सकाळ संध्याकाळ जाऊन या. तुम्हाला तुमच्या जीवनातला अनुभव, जीवनात होणारा बदल आणि तुमच्या परिस्थितीमध्ये होणारा बदल हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कारण इथे फक्त विश्वास न ठेवता तुम्हाला श्रद्धा ठेवून तुम्हाला भक्ती करावी लागते आणि भक्तीची प्रचिती यायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण स्वामी नक्कीच तुम्हाला भरभरून देतील. आणि स्वामी जेव्हा देतील तेव्हा तुम्हाला घ्यायला आणि ठेवायला जागा पुरणार नाही, एवढं स्वामी आपल्या भक्तांना नक्की देतात आणि माणसाचं आयुष्य हे नक्की बदलून जातं. तुमची परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती सुधारण्याचं जे काही हे आहे, योग्य मार्ग आहे, तो म्हणजेच स्वामी भक्ती. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही जर इग्नोर जर केलं किंवा तुम्ही जर म्हटले स्वामी भक्तीसाठी जर तुम्ही न करता जर तुम्ही त्याच्यामध्ये काही अडथळे जर आणण्याचा प्रयत्न केला
तर त्याचा पण तुम्हाला नक्की अनुभव येणार, प्रचिती येणार, नुकसानी 100% होणार. कारण स्वामी शक्ती खूप श्रेष्ठ शक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी मनापासून मनोभावे श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ आणि एकदा दोनदा स्वामी समर्थ नावे नक्की लिहा आणि स्वामी दर्शनासाठी मठात नक्की जा. सर्व स्वामी भक्तांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.